विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असताना आता यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील उडी घेतलेली आहे आणि नाशिकच्या जागेवर दावा ठोकलेला आहे। मंत्री छगन भुजबळ यांची शिवाजी साहने यांनी भेट घेतली आणि या जागेसाठी इच्छुक असल्याची जी इच्छा आहे ती व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आहे। दादा, खरं तर ही जागा गेल्या वेळी शिवसेनेकडे होती, आता देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। आता नेमकी परिस्थिती काय आहे? राष्ट्रवादीने देखील या जागेसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे। मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला उमेदवारी करण्याचा किंवा इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि महायुतीत शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आहे, NCP आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी इच्छुक असणं हे काही गैर नाही। परंतु आपण जर बघाल नाशिक शहराचं किंवा जिल्ह्याचं तर फक्त 2 आमदार इथं शिवसेनेचे आहेत। त्यामुळे शिवसेनेचा हा आमदार इथे असला पाहिजे अशी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आणि खरं तर ही जागाच मुळात शिवसेनेची आहे। इथे नरेंद्र दराडे हे मागच्या वेळेस निवडून आले होते, त्यामुळे ही सिटिंग जागा शिवसेनेची आहे। त्यामुळे मला वाटतं ही जागा देण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही। राहिला विषय राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, तर मला सांगायचं की त्यांचे अनेक आमदार ऑलरेडी या जिल्ह्यात काम करत आहे। शिवसेनेकडे ही संख्या कमी असल्यामुळे शिवसेनेला संधी मिळाली पाहिजे असं आमचं मत आहे। हाच मुद्दा आहे। खरं तर शिवसेनेच्या जागा कमी आहे, मात्र राष्ट्रवादीचे 7 आमदार जिल्ह्यामध्ये, त्याच्यामुळे राष्ट्रवादीला संधी मिळावी अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येत आहे। नाही, मला असं वाटतं जेव्हा आपण महायुतीत लढतो तेव्हा कोणाचे किती आमदार याला महत्त्व नाही आणि त्याच्यावर काही डिपेंड नसतं, कारण ही सगळी मतं ही महायुतीची मतं आहेत। मग तिथं उमेदवार NCPचा असेल, भारतीय जनता पार्टीचा असेल अथवा शिवसेनेचा असेल, मुळात तिथे महायुती म्हणून मतदान झालेलं आहे, ते काय आपण स्वतंत्र लढलेलं नाही। त्यामुळे असं म्हणणं अयोग्य आहे की आमचे एवढे आमदार आहे म्हणून आम्हाला हे सीट मिळावं। मला असं वाटतं उलट तुम्हाला संधी जास्त मिळालेली आहे, शिवसेनेला कमी मिळालेली आहे। त्यामुळे शिवसेनेला ही जी संख्याबळ आहे हे वाढवण्याची संधी मिळाली पाहिजे। या मुद्द्यावरून खरं तर शिवाजी साहने यांचं नाव चर्चेत आलेलं असताना त्यांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतलेली आहे। योगायोग म्हणावा लागेल का ते शिवसेनेकडनं देखील प्रयत्न करताय आणि काय शिंदेंच्या शिवसेनेमधून कोणाला उमेदवारी मिळू शकते? नाही, मुळात शिवाजी साहने हे शिवसैनिकच आहेत। त्यांनी श्रीकांतदादांची भेट घेतली यात काही गैर नाही आणि ते आज नाही, ते बाल शिवसैनिक आहेत। ठीक आहे, आज ते NCPत असतील, परंतु त्यांचा एक नॅचरल ओढा हा शिंदेसाहेबांकडे असू शकतो, त्याबद्दल काही दुमत नाही। आणि शिवाजी साहनेंनी ही निवडणूक जिंकली म्हणजे लढली होती आणि अत्यंत काठावर, म्हणजे ती सगळी न्यायालयीन प्रक्रिया होती, न्यायालयाने सुद्धा त्यांना जिंकली म्हणून सांगितलं होतं। त्यामुळे त्यांनी ही उमेदवारी मागणे यात काही गैर नाही। या नाशिकच्या जागेवर आपला दावा कायम असणार आहे का आणि ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आपला कसा आत्मविश्वास आहे? दावा कायम असला पाहिजे म्हणजे काय, दावा आहेच आणि ही शिवसेनेचीच जागा आहे। त्यामुळे यात काही कॉम्प्रोमाइज होऊ नये। अर्थात हे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे, परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की शिवसेनेची जागा होती, आहे आणि राहील। भाजपकडनं देखील जोरदार फिल्डिंग केली जाते। मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय या जागेसाठी प्रयत्न करताय। काय हा नेमका सगळा पेच आहे आणि याच्यात कसा आता मार्ग निघेल? मला असं वाटतं की प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक उमेदवार आहेत। आपण जर बघितली ही संख्या चांगली आहे महायुतीची आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आहे की आपण इथे उमेदवारी केली पाहिजे। अर्थात महायुतीची जी काही समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीत याबाबत निर्णय होईल आणि मला खात्री आहे की जागा शिवसेनेला सुटेल। आपण बघतोय खरं तर राष्ट्रवादीने देखील या जागेसाठी उडी घेतलेली असली तरी मात्र ही जागा मूळतः शिवसेनेचीच आहे आणि ही जागा शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास जो आहे तो अजय बोरस्ते यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे महायुतीमध्ये आता ही नाशिक विधान परिषदेची जागा ही नेमकी कोणाला सुटते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।